दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। भाऊजाईस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धीर शेखर बाळासाहेब कडलासकर वय 27 राहणार देवडे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला। सविता कडलासकर हिचं लग्न पोपट कडलासकर याच्यासोबत 2007 साली झालं होतं। लग्नानंतर पतीचे अनैतिक संबंध असल्याबाबत तिला समजलं होतं। ही बाब तिनं तिच्या सासू सासऱ्यांना सांगितली होती। त्यावेळी तिला सर्वांनी बेदम मारहाण केली। 23 जुलै 2018 रोजी सविता हिनं अभ्यास करण्याच्या कारणावरून मुलीला रागवला असता तिला पती, सासू सासरे आणि दीर यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। अशा आशयाची फिर्याद सविता हिनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना दिली होती। त्यावरून करकम पोलीस ठाणे तालुका पंढरपूर येथे गुन्हा दाखल झाला होता। आपणास अटक होऊ नये म्हणून आरोपी शेखर यानं पंढरपूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। तो अर्ज न्यायालयानं फेटाळला होता। त्यावर आरोपी शेखर यानं ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता। जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादामध्ये या गुन्ह्यात इतर आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल होऊन खटला पूर्णत्वात आला असून आरोपीची कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायमूर्तींनी 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर आरोपीला जामीन मंजूर केलाय। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट पल्लवी दाभोळकर यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।